आईने शेवटचं खोटं बोललं. नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे एका आईची आणि तिच्या लेकीची. स्वरा स्वरा लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होती. तिचं खूप मोठं स्वप्न होतं. तिला मोठं होऊन डॉक्टर बनायचं होतं. पण तिचे वडील लहानपणीच वारले होते. घरात फक्त स्वरा आणि तिची आई मीनाक्षी या दोघीच राहत होत्या. आई दिवसभर लोकांच्या घरी जाऊन काम करायची, पण स्वराला तिने कधीच पैशाची कमतरता जाणू दिली नाही. एक दिवस शाळेतून स्वरा घरी आल्यावरती तिने पाहिलं की आईने जेवण केलं नव्हतं. ती म्हणाली, आई, तू जेवली नाहीस? आई हसून म्हणाली, अगं मी आधीच खाल्लं आहे, मला भूक नव्हती. स्वराने विश्वास ठेवला. पण काही दिवसांनी तिला कळलं की आई रोज स्वतःच जेवण टाळून तिच्यासाठी डब्बा भरत होती. स्वरा रडू लागली. ती म्हणाली, आई, माझ्यासाठी इतकं का करतेस तू? आई हसली आणि म्हणाली, आईचं पोट मुलांच्या आनंदाने भरतं. वर्ष गेली. स्वराचा अभ्यास संपला. स्वराने खूप मेहनत घेतली आणि स्वरा एक दिवस डॉक्टर झाली. शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिची नोकरी लागली. पहिला पगार मिळताच तिला ती गावात धावत आली. तिने तिच्या आईसाठी एक सुंदर साडी घेतली, चप्पल घेतली आणि एक छोटीशी सोन्याची अंगठी सुद्धा घेतली. हे सगळं पाहून आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडू लागली. पण ती म्हणाली, बाळा, एवढा खर्च कशाला केलास ग तू? स्वरा म्हणाली, आई, आजपर्यंत तू माझ्यासाठी जगलीयस, आता माझी वेळ आली आहे. काही महिन्यांनीच आईची तब्येत बिघडायला लागली. ती रोज एकच म्हणायची, अगं, मी अगदी ठणठणीत आहे, माझी काळजी करू नकोस, सर्व काही ठीक आहे. एक दिवस स्वरा हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तिला गावावरून फोन आला की तिची आई अचानक बेशुद्ध पडली आहे म्हणून. स्वरा लगेच गावाकडे जायला निघाली. ती जशी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तसंच तपासणी करताना तिला समजलं की आईला अनेक महिन्यांपासून एक गंभीर आजार होता. स्वरा रडत म्हणाली, आई, तू मला आधी का नाही सांगितलंस ग? आईने तिचा हातात हात घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाली, तुझं स्वप्न पूर्ण होत होतं. मला माझ्या आजारापेक्षा तुझं भविष्य मोठं वाटलं होतं. म्हणूनच शेवटचं एक खोटं तुझ्याशी बोलले होते मी. मी ठीक आहे असं. हे ऐकताच स्वराच्या डोळ्यातून अश्रू थांबेनासे झाले होते. आई पुढे म्हणाली, बाळा, आयुष्यात कितीही मोठी डॉक्टर झालीस तरी पण प्रत्येक रुग्णांमध्ये तुझी आईच तुला दिसली पाहिजे. तेव्हाच तुझं शिक्षण खरं ठरेल. काही दिवसांनीच आई कायमची निघून गेली. पण तिचे शब्द स्वराच्या आयुष्याचा आधार बनले होते. आजही स्वरा प्रत्येक गरीब रुग्णांवरती उपचार करताना कधीच पैसे मागत नव्हती किंवा कधीच रुग्णांना पैसे विचारत नव्हती. कारण तिला तिच्या आईचं ते शेवटचं खोटं आणि शेवटचा आशीर्वाद आठवतो. मित्रांनो, आई वडील अनेकदा आपल्यासाठी त्यांचं दुःख लपवितात. म्हणून ते मी ठीक आहे म्हणाले तरीही एकदा त्यांच्या डोळ्यात पहा. कदाचित त्यांना औषधापेक्षा तुमच्या दोन प्रेमाच्या शब्दांची जास्त गरज असेल. तर मित्रांनो, नमस्कार. आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.